तर इथं जे केमिकल्स रिलीज होतात, परफोरिन म्हटलंय आपण, ते पोर करणारे केमिकल्स आहेत. दीज केमिकल्स बाइंड्स विथ सेल ऑफ दॅट पर्टिक्युलर फॉरेन पार्टिकल. समजा बॅक्टेरिया एखादी, समजा हे बॅक्टेरिया आहे, या सेल बरोबर बाइंड होणार आणि बाइंड झाल्यामुळं इथं एक होल पाडलं जाईल, याला एक होल तयार केलं जाईल आणि त्या होलमधून लिक्विड आत भरलं जाईल आणि ही सेल बर्स्ट होईल. ही सेल बर्स्ट होईल. अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी या टी सेल्स करतात. म्हणजे टी सेल्स लिम्फोकायनिन सारखे केमिकल रिलीज करून निरोप पोचवतात. कुणाला? हेल्पर सेलकडनं. निरोप कुणाला पोचवतात? मॅक्रोफेज सेल्सना, आणि सांगतात इथे इथं शत्रू आहे, त्याला डिस्ट्रॉय करा. त्याचबरोबर त्या शत्रूवर आक्रमण करायला त्याच्यावरती परफोरिन प्रोटीन्स आहेत. ते प्रोटीन त्याच्याबरोबर बाइंड झाले, होल पाडलं, त्याला फ्लुइड भरायचं, फुगा हवा भरली, फटकन फुटला. तशा प्रकारची ॲक्टिव्हिटी इथं होत असते. त्याला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंट सिस्टीम. कॉम्प्लिमेंट सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये अशा प्रकारे काम करत असते. तर ज्या फॅगोसायटिक किंवा सेल्युलार बॅरियर्समध्ये इतक्या टाईपच्या अनेक किंवा इतक्या सगळ्या टाईपच्या सेल्स इन्व्हॉल्व होत असतात, एवढ्या सर्व टाईपच्या सेल्स इन्व्हॉल्व होत असतात. त्यानंतर फिफ्थ त्यातला कन्सेप्ट राहिलेला आहे आपला, तो म्हणजे सायटोकायनिन. बॅरियर म्हणजेच इंटरफेरॉन रिॲक्शन. इंटरफेरॉन रिॲक्शन. इंटरफेरॉन रिॲक्शन होते कशी? समजा या आहेत सेल्स, या आहेत आपल्या सेल्स. If these cells are infected by virus, if these cells are infected by virus, या टाईप काही सेल्स आहेत आणि दुसऱ्या नेबरिंग सेल्स म्हणू आपण, या इन्फेक्टेड सेल्स म्हणू. आणि या नेबरिंग सेल्स आहेत. नेबरिंग सेल्स आहेत. तर व्हायरसनं इन्फेक्शन केलेल्या सेल्स आहेत या. दीज आर व्हायरस इन्फेक्टेड सेल्स. आता आपण जसं रस्त्याच्या कडेने निघालोय, आपल्याबरोबर एक आपला सहकारी निघालाय, एकदम आपल्या दिशेनं वाहन आलं तर आपण तर स्वतःचा बचाव करणार, पण त्याचा करायचा का नाही संबंधावर अवलंबून आहे. तर इथं आपल्या इंटरफेरॉन सिस्टीम करणाऱ्या सेल्स आहेत. जसं या सेल्सना आता व्हायरसनं इन्फेक्शन केलंय. These cells are infected by virus. परंतु या सेलचं नेचर कसं आहे? आमच्यावर तर इन्फेक्शन व्हायरसनं केलेलं आहे, आम्ही इन्फेक्टेड सेल्स आहोत, आमचं तर नुकसान झालेलं आहे, आम्ही तर मरणार आहे, पण माझ्या शेजारच्या सेल्स मात्र जिवंत राहिल्या पाहिजेत, त्यांना कुठलं नुकसान होऊ नये याच्यासाठी या इन्फेक्टेड सेल्स secrete, infected cells secrete chemical called
इंटरफेरॉन. हेच ते इंटरफेरॉन केमिकल इन्फेक्टेड सेल्स सिक्रीट करतात आणि ते इन्फेक्टेड सेल्सनी सिक्रीट केलेलं केमिकल इंटरफेरॉन इकडं येतं आणि या टिश्यूला प्रोटेक्ट करतं, व्हायरस पासून प्रोटेक्ट करतं. तर अशा प्रकारची ही इम्युनिटी जी आहे त्या इम्युनिटीला आपण म्हणतो इनेट इम्युनिटी. दिस इज अबाउट इनेट इम्युनिटी. इनेट इम्युनिटी नंतर सेकंड त्याच्यामध्ये आर्टिकल आपण स्टडी करणार आहोत ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्वायर्ड म्हणजे आपण दुसऱ्याकडनं घेतल्यात, दुसऱ्याकडनं रेडीमेड आपण डोस घेतलाय किंवा आपण स्वतः बनवलेला आहे. जसं आपल्या देशामध्ये मिसाईल बनवायचं टेक्निक आत्ता ते डेव्हलप झालं आहे, परंतु ज्यावेळी आपल्या देशात हे टेक्निक नव्हतं त्यावेळी आपला मित्र राष्ट्र रशियाकडनं आपण ही टेक्नॉलॉजी त्यांच्याकडनं हे मिसाईल घेत होतो. तर आपण मिसाईल बनवून किंवा दुसऱ्याकडनं घेऊन डिफेन्स करणं ॲक्वायर्ड इम्युनिटी, त्याला आपण म्हणतो ॲक्वायर्ड इम्युनिटी. आणि ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये पुन्हा दोन टाईप येतात. वन इज नॅचरल इम्युनिटी and active immunity and second is passive immunity. ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे स्वतः डेव्हलप केलेली इम्युनिटी, म्हणजे जे मिसाईल आपल्या देशानं स्वतः डेव्हलप केलेत कुणाच्या मदतीशिवाय दुसऱ्यावर हल्ला, शत्रूवर हल्ला करण्यासाठी, ती ॲक्टिव्ह इम्युनिटी झाली. आणि दुसऱ्या देशाकडनं रेडीमेड मिसाईल आपण घेतलेत, जसं फ्रान्सकडनं आपण राफेल विमानं घेतली, रेडीमेड घेतली, ती झाली पॅसिव्ह इम्युनिटी. ॲक्टिव्ह इम्युनिटी स्वतः डेव्हलप करतो आपण आणि पॅसिव्ह इम्युनिटी मात्र रेडीमेड घेतो. या ॲक्वायर्ड इम्युनिटीच्या कॅरेक्टर्स काय काय येतात? ॲक्वायर्ड इम्युनिटी सेल्फ आणि नॉन सेल्फ दोघांमध्ये फरक करते. स्पेसिफिक आहे, म्हणजे पर्टिक्युलर टाईपच्या मिसाईल वरती हल्ला करण्यासाठी पर्टिक्युलर टाईपचं अँटी मिसाईल, त्यामुळे स्पेसिफिक आहे. डायव्हर्स आहे, म्हणजे ठराविक प्रकारचा शत्रू आला, ठराविक प्रकारचा डिफेन्स, दुसरा शत्रू आला दुसऱ्या पद्धतीनं डिफेन्स, तिसरा शत्रू आला तिसऱ्या पद्धतीनं डिफेन्स, अशी डायव्हर्स आहे. फार मोठ्या प्रमाणात आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी सिस्टीमच्या सेल्स काम करत असतात, ही इम्युनिटी काम करत असते. आणि याच्यामध्ये मेमरी आहेत, पुढच्या वेळी पटकन शत्रूला ओळखता यावं याच्यासाठी मेमरी सेल सुद्धा आहेत. तर अशा काही कॅरेक्टर्स या ॲक्वायर्ड इम्युनिटीच्या आहेत. पूर्वी इनेट इम्युनिटीमध्ये काय होतं, तर कुणी आलं तर आपलं शस्त्र एकच होतं, या शत्रूला पण तोच त्याच्यावरनंच वार करणार, त्या शत्रूवर पण त्याला त्याच शस्त्रानं वार करणार. शस्त्र आपलं एकच आहे, कुठलाही शत्रू आला तरी तेच शस्त्र आपण वापरून हल्ला करत होतो. पण ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये
ज्याप्रमाणे शत्रू त्याप्रमाणे शस्त्र, त्याप्रमाणे वेपन आपण बनवलेत. तर असे वेपन्स वेगवेगळ्या प्रकारचे मोठ्या प्रमाणावर ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये आपण बनवलेले आहेत. ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन मेन टाईप येतात. आपण तर सांगितलंय, जी इम्युनिटी आपली बॉडी स्वतः डेव्हलप करते ती असते ॲक्टिव्ह, आणि जी इम्युनिटी आपण रेडीमेड दुसऱ्याकडनं घेतो ती असते पॅसिव्ह इम्युनिटी. हा मेन डिफरन्स. दोन्हीकडं नॅचरल आणि आर्टिफिशियल मेथड येतात. नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटीचा विचार केला, जसं लहान असताना आपल्याला चिकन पॉक्स, स्मॉल पॉक्स, जसं गोवर, कांजण्या हे आजार लहान मुलांना, न्यूली बॉर्न बेबींना पटकन होतात, कारण त्यांच्या बॉडीमध्ये कुठलीही रोगप्रतिकार शक्ती त्यावेळी फारशी उपलब्ध नाही, इम्युनिटी फारशी नसते. परंतु पहिल्या वेळी त्यांनी आक्रमण केलंय, पण त्यावेळी आपल्या बॉडीनं हे समजून घेतलंय की अशा अशा प्रकारचा शत्रू आला होता, त्याच्या अगेन्स्ट त्यावेळी मेमरी सेल्स फक्त बनल्या की पुढच्या वेळी आला तर तुला बघून घेतो. यावेळी आम्हाला ओळख नसल्यामुळं आम्हाला प्रॉब्लेम झाला, पण पुढच्या वेळी आला तर पटकन बघून घेतो, त्यासाठी मेमरी सेल्स यामध्ये बनल्या. मग पहिल्या वेळी इन्फेक्शन झालं, आपण त्याला सफर झालो, परंतु त्या दरम्यान मेमरी सेल्स बनलेल्या आहेत. परंतु नंतरच्या काळामध्ये सेकंड इन्फेक्शन असेल त्यावेळी त्याच्या अगेन्स्ट मेमरी सेल तयार आहेत, आणि त्यामुळं आपण इमिडिएट डिफेन्स करू शकतो. मेमरी सेलने लगेच ओळखलं, त्यावेळी लहान असताना हा शत्रू आला होता, तुला लक्षात ठेवलंय आम्ही, आणि मग त्याच्या अगेन्स्ट आपण लगेच आपली इम्युनिटी सिस्टीम ॲक्टिव्ह करतो, आणि सेकंड टाईम मात्र त्याला आपण पटकन डिफेन्स करतो. म्हणजे गोवर कांजण्या लहान असताना लगेच होऊ शकतात, पण नंतरच्या काळात सहजासहजी होत नाहीत, कारण त्यावेळी आपल्या मेमरी सेल्स तयार झालेल्या असतात, आणि त्यांच्या मदतीनं आपण पटकन डिफेन्स करू शकतो. दिस इज द नॅचरल. आपल्याच बॉडीत डेव्हलप झाली त्यामुळं नॅचरल म्हणणार आपण. आपल्याच बॉडीमध्ये ही इम्युनिटी सिस्टीम डेव्हलप झाली त्यामुळं नॅचरल म्हणतो आपण. परंतु आर्टिफिशियल सुद्धा आहे. फॉर एक्झाम्पल वॅक्सिनेशन. असं काही प्रत्येक आजाराच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल का गोवर कांजण्याचं ठीक आहे, पहिल्या वेळी झाल्या, मेमरी सेल त्यावेळी बनल्या, पण नंतरच्या काळात मात्र पटकन डिफेन्स केला, त्यामुळं ते आजार पटकन पुढं होत नाहीत. पण सगळ्याच आजाराच्या बाबतीत आपल्याला हे टर्म वापरता येणार नाही आहे. जसं पहिल्यांदा पोलिओ होऊ द्या नंतर बघू हे म्हणता येईल का? नाही. पहिल्यांदाच पोलिओ होता कामा नये याच्यासाठी आपण बनवलेले आहेत वॅक्सिन्स. जसं पोलिओचं वॅक्सिन पहिल्या 5 वर्षामध्ये ओरल आपण देत असतो, 2 बूंद जिंदगी के. तर वॅक्सिन मध्ये आपण काय करतो, डेड और वीक किंवा त्यालाच ऑटोनेटेड पॅथोजन असतो तो ऑटोनेटेड म्हणजे वीक, एवढा वीक केलेला असतो तो पॅथोजन की त्याच्यामुळं तो डिसीज डेव्हलप होणार नाही, एवढा तो वीक केलेला असतो पॅथोजन किंवा किल केलेला असतो.
आणि मग हे वॅक्सिन ओरली आपण देतो किंवा इंजेक्ट करतो. काही ठिकाणी काही वॅक्सिन्स आपण इंजेक्ट करतो. जसं BCG लस दिली जाते. अनेक प्रकारच्या लसी आपल्याला दिल्या जातात. प्रेग्नन्सीपासून ते पुढच्या काही काळापर्यंत जन्मानंतर सुद्धा वॅक्सिन दिले जातात. तर वॅक्सिनमुळं काय होतंय तर आपण डुप्लिकेट म्हणता येणार नाही, पॅथोजन आहे, पण मेलेला पॅथोजन आपल्या शरीरात सोडलाय वॅक्सिनेशनमुळं. काही दिवस आपल्या बॉडीनं विचार केला की काहीतरी वेगळं आलंय, काहीतरी शत्रू आलाय, कुठला तरी शत्रू आलाय, पण तो शत्रू हालचाल काय करू शकतो का? नाही, तो मेलेला आहे, वीक आहे. पण नंतर शत्रूचा प्रकार कोणता आहे हे आपल्या बॉडीला समजणार आणि आपल्या बॉडीमध्ये काय तयार होईल? मेमरी सेल्स त्या शत्रूच्या अगेन्स्ट. वॅक्सिन मधून दिलेला तो वीक शत्रू आहे, डेड शत्रू आहे, किल, तो फॉरेन पार्टिकल आहे, त्याच्या अगेन्स्ट मेमरी सेल आपल्या बॉडीत बनतात. आणि या मेमरी सेल काय करणार आहेत? ज्यावेळी रियल पॅथोजन येईल, बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, त्यावेळी मेमरी सेल लगेच इम्युनिटी सिस्टीमला सांगणार की अशा प्रकारचा शत्रू आहे, त्याच्यावर तातडीनं हल्ला करा आणि त्याला डिस्ट्रॉय करा. आणि त्यामुळं बघा, पोलिओचं वॅक्सिन आपण घेतलेलं आहे, त्याच्यानंतर त्या पोलिओमायलिटिसचा व्हायरस आपल्या बॉडीच्या सतत संपर्कात येतोय, पण आपल्याला नंतर पोलिओ होत नाही. याचं कारण म्हणजे तो व्हायरस आता संपर्कात आला, त्याच्या अगेन्स्ट मेमरी सेल वॅक्सिनेशनमुळे अगोदर बनलेले आहेत, पण शत्रू आला की आपण डिस्ट्रॉय करतो. तर वॅक्सिनेशन ही आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी याप्रमाणे आहे. आता सर्वच बाबतीमध्ये आपण शत्रूला हल्ला करण्यासाठी आपल्या बॉडीत इम्युनिटी डेव्हलप होईल असं काही सांगता येणार नाही. काही शस्त्र, सगळीच शस्त्र आपल्या देशात बनवली जातील असं आपल्याला काही सांगता येणार नाही. काही शस्त्र आपण दुसऱ्या देशांकडनं विकत घेतो. जसं राफेल विमान आपण फ्रान्सकडनं घेतलेलं आहे, त्याचबरोबर रशियाकडनं अनेक प्रकारची रणगाडे असतील किंवा मिसाईल, अँटी मिसाईल, काय सगळी टेक्नॉलॉजी, हे ते सगळं आपण घेत आलेलो आहोत. तर दुसऱ्याकडनं रेडीमेड डोसमध्ये आपण इम्युनिटी विकत घेतोय, दुसऱ्याकडनं मिळवतोय, तिला म्हणायचं पॅसिव्ह इम्युनिटी. आणि या पॅसिव्ह मध्ये सुद्धा 2 टाईप येतात. इथं पण नॅचरल अँड आर्टिफिशियल, हे 2 टाईप इथंही आहेत. आता नॅचरल मध्ये कोलोस्ट्रम, चाइल्ड बर्थच्या प्रोसेस नंतर पहिल्या 3-4 दिवसामध्ये जे ब्रेस्ट फीडिंग केलं जातं, त्या मिल्कला, स्पेशल मिल्क आहे त्याला आपण कोलोस्ट्रम म्हणतो, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट तर भरपूर आहेत, प्लस IgA नावाची अँटीबॉडी असते. म्हणजे मदरकडनं ही अँटीबॉडी दिली जाते. मदरकडनं बेबीला शत्रूचा मुकाबला करण्यासाठी ही अँटीबॉडी, अँटी मिसाईल दिले जातात. म्हणजे दुसऱ्याकडनं दिलेले असल्यामुळं पॅसिव्ह इम्युनिटी आहे, परंतु मदरकडनं बेबीला जे काही मिळायचं ते मिळणं हे नॅचरल आहे. त्यामुळे ही नॅचरल इम्युनिटी आपण म्हणू शकतो.
काही वेळा फॉर एक्झाम्पल आता आर्टिफिशियलचा विचार करा, स्नेक बाईट. वी नो द पॉइझन ऑफ कोब्रा इज न्यूरोटॉक्सिक. In some it is हिमोटॉक्सिक. म्हणजे मण्याचं विष म्हटलं तर ते हिमोटॉक्सिक आहे, कोब्राचं विष म्हटलं न्यूरोटॉक्सिक आहे. दीज आर अनवॉन्टेड प्रोटीन्स विच आर इंजेक्टेड बाय दॅट स्नेक इन आवर बॉडी. हे अनवॉन्टेड प्रोटीन्स आहेत. मग असं जर साप चावला तर त्याला डिस्ट्रॉय, त्याचं जे विष आहे, त्याचे जे अनवॉन्टेड प्रोटीन्स आहेत, त्या प्रोटीन्सना डिस्ट्रॉय करण्याचं काम, त्याला न्यूट्रलाइज करायचं काम आपल्या बॉडीमध्ये करणं शक्य नाही, कारण त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी आपल्या बॉडीत बनत नाहीत. त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी आपल्या बॉडीत बनत नाहीत. परंतु जे खेचर आहे, म्यूल किंवा हॉर्स, यांच्यामध्ये अँटीबॉडी या स्नेक पॉइझन जे आहे त्याच्या अगेन्स्ट बनतात. म्हणून आपण काय करतो, हे जे विषारी साप आहेत ते आपण गोळा करतो आणि आपल्याकडं हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबई या ठिकाणी ते नेले जातात. ते काय करतात, त्या सापाचं विष काढतात आणि ते विष घोडा, खेचर यांना देतात आणि त्या घोडा, खेचर यांच्या बॉडीमध्ये ज्या अँटीबॉडी बनतात त्या अँटीबॉडी काढून घेतात आणि त्याच्यापासून बनवलं जातं, या व्हेनम पासून बनवलं जातं अँटी व्हेनम. आणि ते अँटी व्हेनम स्नेक बाईटच्या वेळी आपल्याला दिलं जातं. आता इथं काही दुसरा पर्याय आहे का? नाही. बरं, हे आर्टिफिशियल झालं, परंतु आणि दुसऱ्याकडनं घेतोय. हॉर्समध्ये बनणाऱ्या अँटीबॉडीज आपण घेतलेल्या आहेत अँटीव्हेनमच्या स्वरूपात. त्यामुळं अशा प्रकारची जी इम्युनिटी असते त्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी. तर ही झाली ॲक्वायर्ड इम्युनिटी. एकतर स्वतः आपण इम्युनिटी सिस्टीम बनवणार, इम्युनिटी डेव्हलप करणार, किंवा दुसऱ्याकडनं रेडीमेड घेणार, त्याला आपण म्हणतो ॲक्वायर्ड इम्युनिटी. सो दिस इज अबाउट immunity. Thank you very much.